माई. माधवा, काय रे, गप्प का आहेस? नाही, काही नाही. भाऊसाहेबांना काही हवे आहे का? नाही, शांत झोपले आहेत ते. गुण आहे हो डॉक्टराचा. होय, जवळपास 2 महिने त्यांची औषधे चालू आहेत. आम्हास येथे येऊनही 2 महिने होऊन गेले. खरेच, पण तू आल्यामुळे इकडच्या जीवास अगदी विसावा मिळाला आहे हो. दिवस रात्र सेवा करतो आहे अगदी यांची, आणि त्यासही तूच हवा आहेस डोळ्यांसमोर. ते खरे आहे माई, पण आम्हास 4-8 दिवसांसाठी तरी पुण्यात जावे लागणार असे दिसते. अगो बाई, अगो बाई. माधवा, अरे आता पुण्या बिण्यास जाण्याचा विचार सुद्धा आणू नकोस मनात. भाऊसाहेबांचे तुझ्याशिवाय पान देखील हलत नाही. शिवाय त्यांच्या तब्येतीत म्हणावी तितकी सुधारणाही झालेली नाही. पण मी म्हणते, पुण्यात जायलाच कशाला हवे? तुला तुझे समाजकारण खुणावतच राहणार, दुसरे काय नाही. लष्कराच्या भाकऱ्या भाजल्याशिवाय चैन कुठे पडते तुला? पण ते काही नाही माधवा. भाऊसाहेबांची तब्येत सुधारेपर्यंत इथून हलायचे देखील नाही. तसे नाही ताई काकू. आम्ही पुण्यास प्रत्यक्ष गेल्याशिवाय आम्हास पुढची रजा मिळावयाची नाही. आमची रजा संपली आहे. मागच्या 2 वेळेस टपालाने रजा वाढवून घेतली, पण यावेळेस मात्र प्रत्यक्ष जाणे भाग आहे. आम्ही एका जबाबदारीच्या हुद्द्यावर आहोत हे आपण जाणताच. माधवा, ते जरी खरे असले तरी 8-15 दिवस तरी तू कुठेही जाऊ नकोस. मी काय म्हणते, एवढेच जर का महत्वाचे असेल तर तू यांनाच का नाही विचारत? नाही म्हणजे यांनी परवानगी दिली म्हणजे प्रश्नच मिटला ना. जे काही असेल ते यांना विचार आणि मग ठरव. हो, माई अगदी बरोबर बोलते हो माधवा. आजारी माणसाचे मन न मोडलेलेच बरे हो. माधवा, आलास? दादा, तू आहेस ना? मी आलोच. बरे.